नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस विभागाविषयी प्रश्न घेतलेले आहेत। असे असले तरी हे प्रश्न सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक नम्र विनंती, व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली आहे? आपले पर्याय आहेत ए नागपूर, बी गडचिरोली, सी गोंदिया, डी चंद्रपूर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी गडचिरोली। नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत प्रथमतः गडचिरोली येथे उभारली आहे। प्रश्न दुसरा, हिंगोली जिल्हा पोलीस दल हे कोणत्या पोलीस प्रशासन परिक्षेत्रात मोडते? आपले पर्याय आहेत ए छत्रपती संभाजीनगर, बी नागपूर, सी नांदेड, डी परभणी। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी नांदेड। प्रश्न तिसरा, महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे? आपले पर्याय आहेत ए जय हिंद, बी जय महाराष्ट्र, सी सज्जनांचे रक्षण, डी सदरक्षणाय खलनिग्रहणाय। योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी सदरक्षणाय खलनिग्रहणाय। प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कोठे आहे? आपले पर्याय आहेत ए मुंबई, बी पुणे, सी नाशिक, डी नागपूर। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए मुंबई। महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे। प्रश्न पाचवा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमान्वये ही व्यक्ती गावातील गुन्हेगारी नियंत्रण व कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना मदत करते। आपले पर्याय आहेत ए ग्रामसेवक, बी सरपंच, सी कोतवाल, डी पोलीस पाटील। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलीस पाटील। गावातील गुन्हेगारी नियंत्रण व कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस पाटील हा पोलिसांना मदत करते। प्रश्न सहावा, महाराष्ट्र पोलिसांची कार्यवाही खालीलपैकी मुख्यतः कोणत्या कायद्यान्वये चालत नाही? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या। आपले पर्याय आहेत ए भारतीय दंड संहिता, बी फौजदारी प्रक्रिया संहिता, सी मुंबई पोलीस अधिनियम, डी महाराष्ट्र जमीन व महसूल अधिनियम। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र जमीन व महसूल अधिनियम। या नियमान्वये पोलिसांची कार्यवाही मुख्यतः चालत नाही। प्रश्न सातवा, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? आपले पर्याय आहेत ए CID, बी ACB, सी SID, डी LCB। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी ACB। ACB म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो, म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभाग। प्रश्न आठवा, महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते? आपले पर्याय आहेत ए सामान्य प्रशासन विभाग, बी गृह विभाग, सी महसूल विभाग, डी सुरक्षा विभाग। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गृह विभाग। महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करते। प्रश्न नववा, दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? आपले पर्याय आहेत ए जिल्हा पोलीस दल, बी गुन्हे विभाग, सी अँटी टेररिस्ट स्क्वॉड, बी बॉम्ब शोधक पथक। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अँटी टेररिस्ट स्क्वॉड। दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अँटी टेररिस्ट स्क्वॉड हा सक्रिय असतो। प्रश्न दहावा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कधी निर्माण केले गेले? आपले पर्याय आहेत ए 1 मे 2017, बी 1 मे 2018, सी 15 ऑगस्ट 2017, डी 15 ऑगस्ट 2018। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी 15 ऑगस्ट 2018। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर देखील करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या,
ह्यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते? आपले पर्याय आहेत ए मुंबई शहर, बी ठाणे शहर, सी नागपूर शहर, डी पुणे शहर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई शहर। मुंबई शहर हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय आहे। प्रश्न 12वा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण कोणते? आपले पर्याय आहेत ए पुणे, बी मुंबई, सी ठाणे, डी काटोल नागपूर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काटोल नागपूर। महाराष्ट्रातील पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण काटोल नागपूर हे आहे। प्रश्न 13वा, जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्यासाठी सर्वोच्च पोलीस पद कोणते? आपले पर्याय आहेत ए अप्पर पोलीस महासंचालक, बी पोलीस अधीक्षक, सी अप्पर पोलीस अधीक्षक, डी पोलीस निरीक्षक। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोलीस अधीक्षक। प्रश्न 14वा, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? आपले पर्याय आहेत ए SRPF, बी फोर्स 1, सी MIA, डी SPG। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फोर्स 1। NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील फोर्स 1 हे विशेष पोलीस दल आहे। प्रश्न 15वा, इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे। आपले पर्याय आहेत ए आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना, बी दहशतवादी संघटना, सी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना, डी यापैकी नाही। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना। इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे। प्रश्न 16वा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? प्रश्न महत्त्वाचा आहे। आपले पर्याय आहेत ए केंद्र सूची, बी राज्य सूची, सी समवर्ती सूची, डी यापैकी नाही। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्य सूची। पोलीस हा विषय राज्य सूचीत येतो। प्रश्न 17वा, अमरावती पोलीस परिक्षेत्रात किती जिल्हे आहेत? आपले पर्याय आहेत ए 7, बी 8, सी 6, डी 5। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 5। अमरावती पोलीस परिक्षेत्रात 5 जिल्हे आहेत। प्रश्न 18वा, महाराष्ट्रात एकूण रेल्वेसह किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? आपले पर्याय आहेत ए 5, बी 6, सी 7, डी 8। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 8। महाराष्ट्रात एकूण रेल्वेसह 8 परिक्षेत्रे आहेत। प्रश्न 19वा, मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? आपले पर्याय आहेत ए पोलीस आयुक्त, बी पोलीस अधीक्षक, सी पोलीस उपायुक्त, डी पोलीस उपअधीक्षक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोलीस आयुक्त। मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो। प्रश्न 20वा, राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? प्रश्न जरी लहान असला तरी महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए नाशिक, बी मुंबई, सी मसुरी, डी हैदराबाद। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हैदराबाद। राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।